गुड मॉर्निंग फ्रेंड्स. भरपूर दिवसांनी व्लॉगिंग पुन्हा एकदा स्टार्ट केली आहे. सेटअपचा इश्यू होता, सो भरपूर दिवसांनी कॅमेरा लावलेला आहे. आपला ऑडिओ सेटअप झालेला नव्हता. माईकचा सेटअप झाल्यावर आता आपण टेस्ट करूया कसा आपला ऑडिओ जातो आहे ते. कॅमेरा अँगल, ऑडिओ सर्व गोष्टी टेस्ट करायच्या होत्या. कुठेतरी लांब ट्रिपचा माझा प्लॅन चालू आहे. अच्छा. आणि मी मराठीत चालू केलं आहे कारण शेवटी कम्फर्टेबल मी त्याच लँग्वेजमध्ये. जय महाराष्ट्र. हिंदीत होईल अधूनमधून, असं नॉर्मल बोलताना असं एकदम विचित्र वाटतं आहे. कुठे सुरुवात केलेली, ऑडिओ प्रॉब्लेममुळे बंद केलं, आता पुन्हा चालू केलं आहे तर थोडा ऑकवर्डनेस आहे. हार्डली 4-5 दिवस आहेत सर्व गोष्टी टेस्ट करण्यासाठी. कालसुद्धा मी छोटासा ब्लॉग बनवलेला, बट त्यामध्ये ऑडिओ पण आणि व्हिडिओ क्वालिटी पण आणि व्हिडिओ अँगल पण चुकीचा होता. सो तो मी एडिट पण नाही करणार आहे आणि तो मी कन्सिडरच नाही करणार आहे. तर बोललो आज पुन्हा एकदा चालू करू. DJIचा माईक मी ऑडिओसाठी यूज केला आहे. लेट्स सी आज काय होतं आहे. 1 hour later. एकदम शांततेचा ब्लॉग चालला आहे. कधी हा ऑकवर्डनेस संपेल माहीत नाही. बात तो सही है. मुंबईत ट्रॅफिक भरपूर वाढली आहे आणि आपल्याकडे ऑटो पायलट तर असे खतरनाक आहेत तर विचारायची सोय नाही. वॉल्टस इनिशियली खूप डिफिकल्ट काम आहे हे ब्लॉगिंग करणं. तो रहने दो फिर. आपण एकटेच बडबडत असतो, समजत नाही, टॉपिक मिळत नाही आपल्याला. सो काय बोलायचं हे समजत नाही. ओके. ट्रॅफिक असलीच पाहिजे, लेट व्हायचं आहे ना. मग लेट कसं होणार ट्रॅफिक नसेल तर. ऑडिओ कसा येतोय यार, सिरियसली आय डोंट नो. गेन 12ची सेटिंग ठेवली आहे मी कारण माझं हेल्मेटचं जे चीनवाला पोर्शन आहे तो जास्तच जवळ आहे माझ्या तोंडापासून. अरे कहना क्या चाहते हो. सो माईक मी जसा लावला आहे, काल जसं मी चेक केलं एकदम माझे श्वासोच्छ मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. श्वास घेतानाच आपण स्मेल कालच्या व्हिडिओमध्ये श्वासाचा पण आवाज येत होता. सो आज जरा मी थोडी वेगळी सेटिंग ठेवून ट्राय करतो आहे. खांद्यावर बॅग घेऊन जायचं म्हणजे टेन्शनच आहे. आत्ताच माझे शोल्डर दुखायला लागले. अरे बापरे. एक ट्रॅफिकमधून निघून दुसऱ्या ट्रॅफिकमध्ये एंटर करतोय, बस एवढंच करतोय मगासपासून. काय चाललंय.
बॉक्स लावून चेक करायला लागेल एकदा. टॉप बॉक्स लावला आणि पहिल्याच दिवशी एकदम डीप स्क्रॅच एका बाईकवाल्याने त्यावर मस्तपैकी आणला. नक्कल गार्ड लावायची इच्छा आहे, बट आपल्या विंडशिल्डमुळे ती काय पॉसिबल नाही होणार आहे मला माहिती आहे. सो मी एफर्ट्स पण नाही घेते त्यासाठी, कारण टर्न केल्यानंतर इथे ते लागणार हे मला माहिती आहे. लेट्स सी ऑल्ट्रेशन नंतर काय होतं आहे का. मला वाटलं ट्रॅफिक असेल या साईडला, पण आत्तापर्यंत तरी नाही आहे. कसा आवाज येतो हाय स्पीडला आता मला हे चेक करावं लागेल. आज तशी ट्रॅफिक कमी आहे, सो थोडंसं मी मागच्या 3-4 दिवसापासून काही गोष्टी चेक करतोच आहे बाईकवर. जसं बोललो मी काल पण मी केलेला ब्लॉग, तेव्हा मी टँक बॅग लावलेली. त्यामध्ये पण मला 1-2 इश्यूज मिळाले, ते बघू आपण त्याच्या काही दिवसांमध्ये 1-2 दिवसात सॉल्व करू. मुक्याने कशी व्लॉगिंग व्हायची मला कळायचं नाही. आता चॅनलचं नाव मुकेश ठेवायला पाहिजे होतं. मग कोई सेंस है इस बात की? काय नाही, आज थोडासा छोटा व्लॉग बनवू बोललो. अंडर 10 मिनिट्सच ठेवणार आहे मी काय जास्त ह्याच्यात जिकडे मी असं काहीच बोलत नाही तो मुकावाला मी पार्ट कापूनच टाकणार आहे. असं पण ओके. टेस्ट करत होतो कॅमेरा अँगल आणि म्हणजे काय अजून इम्प्रूव्ह करू शकतो मी पुढच्या 2-3 दिवसात. होप करतो चांगला ऑडिओ आला असेल. नहीं. माईक लिटरली माझ्या हनुवटीला टेकलेला आहे. त्याच्यासाठी काय सेटिंग आहे आय डोंट नो. मी त्यासाठी उलटा लावला आहे तो. त्याचं मुख जे आहे ते वरच्या साईडला ठेवलं असतं तर माझ्या श्वासांचा आवाज पण आला असता. अरे कहना क्या चाहते हो. त्या टॉप बॉक्स लावूया आणि बघूया काय कसं वाटतं. टॉप बॉक्सची भीती आहे ना, बाजूने कोणी जाताना ना कसलाही विचार न करता डायरेक्ट टच करून टाचणी मारून जातील. समजणार पण नाही, घाशाघाशी होईल सगळी. बात तो सही है. असं झालं ना, मी ब्लॅक का घेतला बॉक्स, सिल्वरच घ्यायला हवा होता. कारण स्क्रॅचनंतर तो सिल्वरच दिसायला लागला आता. डायरेक्ट हा माईक घ्यायचं म्हणजे थोडंसं खर्चिकच होतं माझ्यासाठी. पण जेवढं मी ऑब्झर्व केलं, मी विचार केला की मी वायर्ड माईक घेतो, पैसे पण वाचतील आणि ॲडजस्ट होईल काहीतरी. पण नाही, मला असं होतं की नाही, आपण घ्यायचं तर मग एकत्रच चांगलं घेऊ, त्याचा यूज करू चांगला. 1 hour later. तर ग्लास ओपन ठेवून कसा आवाज येतो मला माहीत नाही, आणि हा ग्लास बंद ठेवून रेकॉर्डिंग चालू आहे. येस, चालू आहे. प्लॅन तर करतो आहे की चांगले नवीन ब्लॉग्स, ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स बनवू. तो करना, परेशान हो गए हम लोग 2.5 साल से. पण सुट्ट्या पण मिळायला पाहिजे. पॉसिबल नाही आहे एवढ्या सुट्ट्या फटाफट मिळणं.
पोचलो आपण आपल्या डेस्टिनेशनला. पार्किंग शोधणं एक स्ट्रगल आहे, आता ते बघायला लागेल मला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा फ्रेंड्ससोबत.